आणि एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी टळलेली आहे। आज ही सुनावणी टळलेली आहे। पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला होणार आहे। त्यामुळे धनुष्यबाण कुणाचा याबद्दल आता सुनावणी 12 नोव्हेंबरला होणार आहे। आजची सुनावणी टळलेली आहे। या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। धनुष्यबाण कुणाचा होईल, हे चिन्ह कुणाला दिलं जाईल न्यायालयाकडून, याबद्दलचा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे। पुढील सुनावणी आता 12 नोव्हेंबरला होणार आहे। 12 नोव्हेंबरला कोर्टाचा काय निकाल येतो याकडे आता राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे। तर शिवसेना पक्ष चिन्ह या संदर्भातली ही महत्त्वाची सुनावणी जी टळलेली आहे। 12 नोव्हेंबरला आता ही सुनावणी होणार आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून हे प्रकरण न्यायालयात आहे। वेळोवेळी या संदर्भातली सुनावणी ही पुढे ढकलली गेलेली आहे आणि आता ही नवी तारीख न्यायालयाने दिलेली आहे। त्यानुसार 12 नोव्हेंबरला पुढील सुनावणी। आणि या संदर्भातील अधिक माहिती घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे या सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। ज्योत्स्ना, ही महत्त्वाची सुनावणी, राज्याचं लक्ष लागून होतं या सुनावणीकडे, मात्र आजही या संदर्भातला निर्णय झालेला नाहीये, सुनावणी टळलेली आहे। अप्रणिता, अगदी बरोबर आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या सुनावणीमध्ये एका बाजूला ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या याचिकेमध्ये तारीख पे तारीख न देता आम्हाला लवकरात लवकर निकाल द्या अशा प्रकारचा दावा जो आहे माध्यमांसमोर आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टामध्ये अनेकदा उद्धव ठाकरे याचिकेमध्ये करण्यात आलेला होता, मात्र आज उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनीच कोर्टाकडे जे आहे ती वाढीव वेळ जी आहे ती मागितलेली आहे आणि 12 नोव्हेंबर अशी पुढची तारीख सुप्रीम कोर्टाने या संदर्भात शिवसेनेचा पक्ष आणि शिवसेनेचं पक्ष चिन्ह या संदर्भात आजच्या सुनावणीमध्ये जी सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे त्यामध्ये 12 नोव्हेंबर ही तारीख जी आहे ती आता देण्यात आलेली आहे। मात्र आपण बघितलं की ही याचिका जी आहे ती अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, कारण 2024ला निवडणुका आणि 2023ला जी आहे ती वारंवार अनेक इतर याचिका ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टामध्ये दाखल होत्या आणि त्यामुळे याचा निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्ट। संजय राऊत बोलताय, ते काय म्हणतायत आपण ऐकूया। पुन्हा एकदा मी जाणार आहे आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे। ज्योत्स्ना, सुनावणी टळलेली आहे, आरोप प्रत्यारोप तर सुरू झालेले आहे। एकीकडे भाजपमुळे ही सुनावणी टळली असं संजय राऊतांनीही म्हटलेलं आहे आणि हे होणं स्वाभाविक होतं असं सुषमा अंधारे म्हणतायत। काय अधिक माहिती या प्रकरणात? पण या निकालामध्ये माफ करा, या सुनावणीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रणिता आपण एक लक्ष घेतली पाहिजे की एका बाजूला माध्यमांसमोर उद्धव ठाकरे जे आहेत त्यांचे स्वतः आणि त्यांचे अनेक जे कार्यकर्ते त्यांचे नेते म्हणतात की तारीख पे तारीख दिली जाते आम्हाला आणि लवकरात लवकर या संदर्भात सुनावणी झाली पाहिजे। पण दुसरीकडे कोर्टामध्ये जी आज सुनावणी झाली त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल जी आहेत त्यांनी या संदर्भातली आम्हाला वाढीव वेळ द्या, आम्हाला पुढची तारीख द्या अशी मागणी सुद्धा उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल करताना दिसतात। मग दुसरीकडे मग उद्धव ठाकरे यांचा जो दावा असतो की आम्हाला कोर्टाकडनं तारीख पे तारीख दिली जाते याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात। एका बाजूला पक्षावर, पक्षचिन्हावरती दावा करायचा, आमच्याकडे सगळे पुरावे आहेत असं म्हणायचं, दुसऱ्या बाजूला जेव्हा कोर्टामध्ये सुनावणी केली जाते त्याची सुनावणी लवकरात लवकर करा, त्याचा निकाल लवकरात लवकर लावावा असं म्हटलं जाते। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल म्हणतात की आम्हाला वाढीव वेळ द्या, आम्हाला पुढची तारीख द्या आणि कोर्टाने जी आहे ती आता सुप्रीम कोर्टाने 12 नोव्हेंबरची तारीख जी आहे ती दिलेली आहे। दुसरीकडे आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या आणि त्या 31 जानेवारी 2026च्या आतमध्ये घ्या असं जे आहे ते सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निकालामध्ये दिलेलं होतं। महाराष्ट्रामध्ये प्रभाग रचना आणि त्याचबरोबर रिझर्वेशन जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचं त्याची सोडत जाहीर झालेली आहे। त्यामुळे आता येणाऱ्या 2 ते 3 महिन्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळेल। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे दावा करत असलेले, दुसरीकडे एकनाथ शिंदे दावा करत असलेले शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचा पक्ष, शिवसेनेचं चिन्ह कोणाकडे जात आहे? 12 नोव्हेंबरला ज्यावेळेस या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी सुरू होईल त्यावेळेस सुद्धा वाढीव वेळ मागितली जाते का, तेव्हा सुद्धा तारीख पे तारीख दिली जाते अगदी। आणि त्याचमुळे आता 12 नोव्हेंबरला तरी ही सुनावणी होते का, हा निकाल येतो का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।